चालू करू. कन्नड प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये बेळगावमध्ये 100% कन्नड सक्ती करण्याचा जो निर्णय घेतला होता तो तात्काळ थांबवावा आणि मराठीला सन्मानानं सर्व ठिकाणी स्थान द्यावं यासाठी आज खासदारांना, बेळगावच्या खासदारांना निवेदन देण्यासाठी आलो होतो. आज अचानक दुपारी निरोप आल्यामुळे गडबडीत आम्ही येऊन हे निवेदन आज दिलेलं आहे. त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवली, तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये प्रचार केला, त्या मतदारसंघामध्ये बहुसंख्य मराठी भाषिक राहतात, त्याचा तुम्हाला अनुभव आला असेल. त्यामुळे त्यांचा विचार करून तुम्ही ही कन्नड सक्ती थांबवावी आणि किमान 865 गावांना या सक्तीतून वगळावं अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे. त्या माध्यमातून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत उद्याच त्यांची बैठक होणार आहे. त्या बैठकीत हा विषय घेईन असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. त्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी काहीतरी याच्यावर पावलं उचलते तशी आशा करूया. कन्नड सक्ती ही आताच नाही तर 86 पासून लागू केलेली आहे. वेळोवेळी महाराष्ट्र एकीकरण समितीनं रस्त्यावर उतरून आंदोलनं केलेली आहेत. यावेळी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीनं आमच्या भावना त्यांना समजाव्या म्हणून आम्ही प्रत्येकाची भेट घेतोय.